जालन्यातून एक मोठी आणि अत्यंत महत्त्वाची बातमी हाती येत आहे। शाळेच्या बससाठी चक्क विद्यार्थ्यांनीच आगारातच ठिय्या आंदोलन केले। बस सुरू न झाल्यास उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असं सांगण्यात आले। जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील डहाळेगाव येथील शाळकरी मुलामुलींची बस अभावी गैरसोय होते। यामुळे दिनांक 27 ऑगस्ट सोमवार रोजी संतप्त झालेल्या पालक व विद्यार्थी यांनी आंबड येथील एसटी आगारातच ठिय्या आंदोलन केले। डहाळेगाव येथे 5वी पर्यंत शाळेची व्यवस्था आहे। पुढील शिक्षणासाठी मुला मुलींना घनसावंगी शहरात जावे लागते, परंतु शहरात जाण्यासाठी बस नसल्यामुळे विद्यार्थ्यांची गैरसोय होते। बस सुरू करण्यासाठी गावकरी व पालकांनी अनेकदा निवेदन दिले। यानंतर बसच्या मार्गाची पाहणी देखील झाली, परंतु डहाळेगावला जोडणारा रस्ता डांबरीकरणाचा आहे, परंतु केवळ गावाजवळ असलेले एका खराब पुलाचे कारण देऊन बस सुरू करण्यात आली नाही। गावकऱ्यांनी बसची ही अडचण समजून घेऊन मुरुम टाकून बस वळवण्याची व्यवस्थाही केली, परंतु त्यानंतरही बस येत नसल्यामुळे जवळपास 100च्या वर मुला मुलींचे बेहाल सुरू आहेत। यामुळे संतप्त झालेल्या पालक आणि विद्यार्थी यांनी आज सोमवारी आंबड येथील एसटी आगारातच आंदोलन करत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारलाय। त्यावर आगार प्रमुखांनी वरिष्ठ कार्यालयाचे पत्र आणण्याचे सांगून आंदोलकांना पुन्हा परत पाठवले, परंतु याबाबत जर बस सुरू नाही झाली तर उद्या जिल्हाधिकारी कार्यालयातही आंदोलन करण्यात येईल असं विद्यार्थी आणि पालकांनी सांगितलंय। आणि मुलांची इतकी बिकट अवस्था आहे की यायला वाहन नाही, कोणाकडे मोटरसायकल नाही, दुसऱ्याच्या वाहनला किंवा कोणाला हात देऊन येणं लागतं। आणि घरच्याचं असं म्हणणं आहे, आमच्या घरच्या बाया माणसानं याचं जर गावामध्ये तुम्ही माणसं आहेत का कोण आहेत, जर गावात बस येत नसली तर गावात कोणी आहे का नाही कार्यकर्ता, आमदार खासदार हे कशाला आहेत। आणि स्वतः आमच्या डहाळेगावला राजेश टोपे साहेबांनी आम्हाला वाटत होतं गाडीत द्यावं, पण त्यांनी सुद्धा टाळ चालली असं आमच्या गावकऱ्यांना स्पष्ट वाटतं। मी सरपंच राधाकृष्ण डहाळेगाव। आमच्या इथे पहिल्यापासून बसची सुविधा नाही। आम्ही आता आंबड डेपोमध्ये बससाठी प्रस्ताव पाठवला आहे आणि प्रस्ताव पाठवल्यानंतर त्याचा पाठलाग चालू आहे। तर काल आम्ही जालन्याला गेलो असता बसचं 2 वेळेस पाहणी झाली असता ते म्हणते तुमचा रस्ता खराब आहे, पण रस्ता होऊन 5 महिने पण नाही झाले। रस्ता नवीनच असल्यामुळं त्यानं बसचं कॅन्सल केलेलं आहे। आणि आम्ही आज आंबड येथे डेपोमध्ये आलो असता त्यानं सांगितलं 2 दिवसात आम्ही तुम्हाला परत बसची पाहणी करायला पाठवत आहे। मागील 2 महिन्यापासून आम्ही डहाळेगाव येथील मुलांसाठी व देवनगर तांडा तालुका येथील मुला व मुलींसाठी जवळपास आमचे 74 मुले हा येण्या जाण्यासाठी डहाळेगाव ते घनसावंगीपर्यंत प्रवास करतात। त्यामध्ये मागील 2 महिन्यापासून आम्ही हा बस चालू करण्यासाठी पाठपुरावा करत आहोत, परंतु आम्हाला काय म्हणजे उडवाउडीची उत्तर दिले आहे। सुरुवातीला आम्ही त्यांनी सांगितल्याप्रमाणे ग्रामपंचायतीचा ठराव, संबंधित विभागाचं जे कार्यकारी अभियंत्याचं पत्र, त्याचबरोबर मुलांची यादी आंबड येथे दाखल केली। पण नंतर आम्ही काय केलं की हा प्रस्ताव त्यांनी सांगितलं की आम्हाला जालना DC ऑफिस यांच्याकडे, विभाग नियंत्रक यांच्याकडे जमा करण्यात आला। पण त्यांनी मग त्यांच्या स्तरावरून परत त्यांनी सांगितलं किंवा रोड सर्वे करण्यात येणार। त्या रोड सर्वे 2 वेळेस केला त्यांनी, परत आम्हाला उडवाउडीचं उत्तर किंवा तुम्ही आंबड ह्या ठिकाणी डेपोला जाऊन त्या डेपो जे मॅनेजर आहे त्यांना भेटा। परत आम्ही मुलं आज जवळपास 70-80 मुलं ह्या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहे, परंतु आम्हाला प्रत्येक वेळेस यांची उडवाउडीची उत्तरे मिळत आहे। आज जो बदलापूरची जी घटना झाली त्या घटनेमुळं एकदम जे ग्रामस्थ आहे ते भयभीत झालेले आहे। आणि किंवा आम्ही यांना आता एक तातडीचं आम्ही प्रशासनाला सांगतो की आमची तुम्ही आता काय करून अंत पाहू नका। आता आम्ही जर तुम्ही आम्हाला बस सेवा जर चालू नाही केली तर येत्या सोमवारी आम्ही जे विभाग नियंत्रक कार्यालय किंवा मग कलेक्टर साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय ह्या ठिकाणी आम्ही उपोषणाला सर्वच मुलं व मुलांचे पालक ह्या ठिकाणी आम्ही बसू।
व आमच्या तातडीनं आमची एक विनंती आहे या प्रशासनाला की त्यांनी लवकरात लवकर ह्या आमची बस सेवा ढाळेगाव ते घनसावंगी ते ढाळेगाव बस सेवा चालू करावी.